आजचा कार्यक्रम हा विषयच वेगळा आहे की आपलं जे शरीर आहे तो एका ऊर्जेचा भयंकर मोठा कारखाना आहे. मग ही ऊर्जा आपण विसरलोय का? या ऊर्जेचा वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा संगम कसा घालायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्यासाठी सगळ्यात पहिलं काम तुम्हाला काय करायचंय की आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज या नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं. विज्ञान असं सांगतं की आपल्या शरीरामध्ये दर सेकंदाला अब्जावधी रासायनिक प्रक्रिया घडत असतात. आपण अन्न खातो, त्याचं पचन होतं आणि पेशींच्या पातळीवरती रासायनिक बंध तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. या प्रक्रियेमध्ये एटीपी नावाच्या ऊर्जेच्या चलनाची निर्मिती होते आणि याच ऊर्जेवर आपलं हृदय धडधडतं, आपला मेंदू विचार करतो, आपले स्नायू काम करतात आणि आपलं संपूर्ण शरीर हे कार्यरत राहतं. जे सुप्रसिद्ध जे शास्त्रज्ञ होते आईन्स्टाईन यांनी भौतिकशास्त्रामध्ये एक सिद्धांत मांडला होता, E=mc वर्ग. हा प्रसिद्ध सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताने वस्तुमान आणि ऊर्जा यांचा अतिशय खोल संबंध स्पष्ट केला. सूर्याच्या अंतरंगामध्ये अणुसंलयनातून ऊर्जा निर्माण होते, तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा रासायनिक प्रक्रियांमधून मिळते. प्रक्रिया जरी वेगवेगळ्या असल्या तरी विश्वातली प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेशी निगडीत आहे हे विज्ञान अधोरेखित करतं आणि हे तुम्हाला आम्हाला मान्य करायलाच हवं. मग आता ह्या ऊर्जेचा ज्योतिषशास्त्राशी आणि वास्तुशास्त्राशी कसा संबंध? आपले ऋषी मुनी आणि संत परंपरा यांनी आपल्याला हजारो वर्ष सांगितले की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. मी नेहमी माझा फार विश्वास आहे की जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच तुमच्या पिंडात म्हणजे शरीरात आहे. जर विश्व हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, तर मग आपल्या शरीरामध्ये काय आहे? हीच पंचतत्व आहेत. यातलं अग्नितत्व हे परिवर्तनाचं प्रतीक आहे. जे आपण अन्न खातो त्याचं ऊर्जेत रूपांतर करण्याची क्षमता शरीरातल्या अग्नितत्वाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे नॉर्मल जरी तुम्ही बघितलं तर जिवंत माणूस गरम लागतो थोडा का होईल. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य हा आत्मा, तेज आणि प्राणशक्तीचा आणि जीवन ऊर्जेचं कारक मानला गेलाय आणि म्हणूनच बलवान सूर्य ज्यांचा असतो पत्रिकेमध्ये अशा व्यक्तींमध्ये मोठा आत्मविश्वास, उत्तम कार्यक्षमता आणि तेज अधिक दिसून येतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. जसं ज्योतिषशास्त्रामध्ये अग्निसंबंधित राशींना महत्व आहे, तसंच वास्तुशास्त्रामध्ये आग्नेय दिशेला महत्व आहे. आग्नेय दिशेला अग्नी असावा, स्वयंपाकघर असावा अशी शिफारस ही याच कारणासाठी केली जाते, कारण अग्नी म्हणजे फक्त ज्वाला नाहीये, तर ते परिवर्तन आणि ऊर्जा निर्माण करण्याचं तत्व आहे. तसंच ईशान्य दिशा सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणारी आणि ब्रह्मस्थान हे संपूर्ण वास्तूतलं ऊर्जेचं संतुलन राखणारं केंद्र मानलं गेलंय. त्यामुळे आपण ज्या वातावरणामध्ये बसतो, उठतो, राहतो, खातो, पितो त्या जागेचा आपल्या मनावर, शरीरावर आणि कार्यक्षमतेवरती परिणाम होतो असं माझं स्पष्ट मत आहे आणि वास्तुशास्त्र पण हेच मानतं. तुम्हाला मलबार हिलच्या एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये 7-8 महिने ठेवले की तुमचं विचार करणं, तुमचा चेहरा, तुमचं दिसणं, तुमचं वागणं याच्यामध्ये आपोआपच फरक पडतो. तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच तेज येतं आणि एखाद्या अतिशय निकृष्ट ठिकाणी तुम्ही राहिला तर त्याचा पण परिणाम तुमच्यावर होतो. म्हणूनच चांगला आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार, सकारात्मक विचार, सकारात्मक मित्रमंडळी आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातलं संतुलित घर या सर्व गोष्टी आपल्या शरीरातल्या, आपल्या मनातल्या ऊर्जेला संतुलित ठेवण्यास मदत करतात. तुम्ही एखादं साधं घर घ्या आणि त्या घरामध्ये तुम्ही छानसं फर्निचर करा. तुम्ही स्वतः चांगला सकारात्मक विचार करा, त्या घरामधूनही तुम्हाला सकारात्मकता आणि तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज निर्माण होईल. तुम्हाला काय वाटतं? आपलं शरीर केवळ मांस, हाड आणि रक्त यांचं मिश्रण आहे? अजिबात नाही. ते विश्वातल्या ऊर्जेशी जोडलेलं मिश्रण आहे. लक्षात घ्या. परिवर्तनशील आणि अद्भुत असं एक सजीव ऊर्जा केंद्र आहे तुम्ही आणि मी. विज्ञान आपल्याला ऊर्जा कशी निर्माण होती सांगते, तर वास्तू आणि ज्योतिषशास्त्र त्या ऊर्जेचं संतुलन आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये कसं करायचं ते सांगतं.
आणि दोन्हीचा उद्देश काय आहे की एकच आहे, ऊर्जा संतुलित ठेवा आणि आपलं जीवन समृद्ध करा. आता कोणी याला थोतांड म्हणत असेल तर त्याने पहिल्यांदा ह्या गोष्टीचा अभ्यास करायला हवा. अहो, अन्न नसेल तर माणसाची परिस्थिती काय होईल? माणसाचं अन्न हे माणसाचं शरीर जागृत ठेवण्याचं काम करतं. चांगलं प्रोटीन युक्त उत्तम अन्न असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती व्हिटॅमिन सी असेल, तुमचं जर का पोटामध्ये व्यवस्थित काय ते फायबर जात असेल, तुमचं पोट साफ होत असेल, तर त्याचा कळत नकळत तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या प्रकृतीवरती परिणाम दिसून येतो. जसा शरीराचा आहार असतो ना, तसं वास्तूचा देखील आहार असतो. आता तो वास्तूचा आहार म्हणजे वास्तुशांती करून हा झाला आध्यात्मिक आहार. आणि दुसरा आहार काय आहे की तुमचे चांगले विचार, हा पण तुम्ही त्या अग्नीमध्ये सातत्यानं जे स्वाहा करता त्याचा शतपट परिणाम मिळतो. तुम्ही बघा, आपण एक काम करूयात की इथं थोडीशी आग पेटूयात आणि त्या आगीमध्ये आपण मिरची टाकूयात लाल. 4 मिरच्या टाकल्या तर अख्खा परिसरामध्ये ठसका लागून जातो. म्हणजे कित्येक पट प्रमाणामध्ये अग्नी त्याचं रूपांतरण करतो. तसंच तुम्ही सातत्याने जे नकारात्मक विचार करतात ते रूपांतर पण तेवढ्याच पद्धतीने रिटर्न येतात. आणि म्हणून वास्तूचं खाद्य आहे की वास्तूमध्ये जे स्वाहाकार कराल तर तो स्वाहाकार नकारात्मक गोष्टीचा करा, सतत सकारात्मक विचार करा. वास्तूला चांगल्या गोष्टी सांगत राहा, चांगल्या गोष्टी बोलत राहा, चांगल्या गोष्टी वर्तनत आणा आणि मग काय फरक पडतो, काय जादू होती पहा. पुन्हा भेटूया. ओम साई.